नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर लोकनीती. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. उद्धव ठाकरेंवरती एक सनसनीत असा प्रहार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला आणि त्याचं उत्तर देता देता आता त्यांच्या तोंडचं पाणी पळालेलं आहे. त्याचं कारण असं आहे की वारंवार म्हणजे 2.25 वर्ष झाले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे. पक्षाचे बहुतांश आमदार नाही, जवळपास सगळा पक्षच त्यांच्या ताब्यामध्ये गेलाय. चिन्ह त्यांना मिळालेलं आहे, नाव त्यांना मिळालेलं आहे. त्यांनी गेल्या 2.25 वर्षामध्ये प्रत्यक्ष सक्रिय राहून अगदी तळागाळातल्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचून आपली कार्यक्षमता सिद्ध केली. एवढं असताना सुद्धा 50 खोके, एकदम खोके, ओके, गद्दार, मिंदे सेना असे वारंवार आरोप उद्धव ठाकरेंकडून केले गेले. त्याला पलटवार करत असताना जो नेमका म्हणजे अगदी ज्याला वर्मस्थळी घाव घालणे असं म्हणतात तसा उद्धव ठाकरेंवरती एकनाथ शिंदेंनी घातलं आणि त्याचं नेमकं उत्तर ते तर देऊ शकतच नाही. ते जाऊ द्या, त्यांच्या बाबतीत काय बोलायची गरज नाही. पण प्रत्यक्ष त्यांना पाठिंबा देणारे जे लिब्रांडो विचारवंत पत्रकार आहेत ते पण देऊ शकत नाहीत. म्हणजे आश्चर्याची गोष्ट अशी की काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे समर्थक सोडून द्या, ते टीका करणारच. पण प्रत्यक्ष जे एकेकाळी शिवसेनेच्या नावानं म्हणजे शिवसेनेचे जे समर्थक होते कट्टर बाळासाहेबांच्या पासूनचे आणि आता जी उद्धवाची बाजू घ्यायला लागले ठाकरेंची, ते हे सांगत नाहीत की उद्धव ठाकरेंची ती शिवसेना आताची जी आहे ती बाळासाहेबांची उरलेली नाहीये. एकनाथ शिंदेचा जो आरोप होता की लग्न एका बरोबर केलं आणि संसार दुसऱ्या बरोबर मांडला, हे काय म्हणजे तुम्ही म्हणजे 1989ला जी पहिली लोकसभा निवडणूक भाजप आणि शिवसेनेने मिळून लढवली, 9 झाल्यात निवडणुका. 9, 89, मग 91, मग 96, मग 98, मग 99, 2004, त्याच्यानंतर 2009, 2014, 2019, 9 सलग निवडणुका भाजप सेना 30 वर्षांपासून एकमेकांच्या सोबत लढवतात. 7 पैकी 6 विधानसभेच्या निवडणुका 2014ची अपवाद ते एकमेकांच्या सोबत लढवतात. 14ची सुद्धा निवडणूक उद्धव ठाकरेंनी वेगळी लढली आहे. तिने काही काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जाऊन लढलेली नव्हती. तरीही फार मोठ्या प्रमाणात म्हणजे 63 इतके आमदार सर्वसामान्य शिवसैनिकांनी निवडून दिले, मतदारांनी निवडून दिले. आणि तुम्ही अचानक तुम्हाला तुमच्या वैयक्तिक स्वार्थासाठी तुम्हाला मुख्यमंत्री पद पाहिजे म्हणून तुमच्या पोराला कॅबिनेट मंत्री करायचंय, तुमचं जे काही वैयक्तिक स्वार्थ आहेत केवळ तेवढ्यासाठी तुम्ही अख्खाच्या अख्खा पक्ष घेऊन तिकडे जाता. ही जी गद्दारी आहे नेमकी, ही बाळासाहेबांच्या विचाराची गद्दारी आहे, ही हिंदुत्वाची गद्दारी आहे. ही जो तुम्ही मतदार 1989 पासून तयार करत आणलेला होता महाराष्ट्रामध्ये, पहिल्यांदाच स्वच्छपणे वेगळा असा विरोधी पक्ष म्हणून समोर आला होता. शरद पवार हे मुख्यमंत्री झाले तरी ती काँग्रेसचाच एक हिस्सा होता. पहिल्यांदाच 1995ला जे सरकार आलं भाजप सेना युतीचं, मनोहर जोशी मुख्यमंत्री आणि गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री, ते खऱ्या अर्थाने विरोधी पक्षाचं असं म्हणून सरकार होतं महाराष्ट्रातलं. हे सगळं असताना तुमचा जो काही स्वार्थ आहे किंवा त्याच्यातले तुमचे बाजू एक मान्य करू की काय तुम्हाला अमित शहा आणि त्यांनी सगळ्यांनी धोका दिला, पण हा तुमचा प्रश्न आहे, सर्वसामान्य मतदारांचा तुमच्या नाही, तुमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा नाही. एकनाथ शिंदेनी जो टोला मारला त्याच्यामध्ये ची अडचण तुम्ही लक्षात घ्या. त्यांची जी खंत आहे की जो तुमचा मतदार आहे 2-2.5 वर्षाच्या महाविकास आघाडीच्या कार्यकाळात तो पुरता दुखावला गेला, कार्यकर्ता दुखावला गेला, कार्यकर्त्याची कामं होत नव्हती. जे वारंवार उठता बसता स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिव्या घालणार त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसता, जे सनातन हिंदूला शिव्या घालणार त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार. हे तुमचा मतदार पाहतो आहे आणि ही अडचण आहे एकनाथ शिंदे सांगतायत. अगदी आत्ता सुद्धा मुंबईच्या सभेमध्ये त्या राहुल गांधीच्या यात्रेची समारोप असताना उद्धव ठाकरे मध्ये बसलेले आहेत. इकडून राहुल गांधी की ज्यांनी सावरकरांना शिव्या घालतात आणि बाजूला MK स्टॅलिन की ज्यांचे सनातनला शिव्या घालतात, त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे बसलेले सांगतात की आमचं हिंदुत्व शेंडी जाणव्याचं नाही म्हणून. अरे शेंडी जाणव्याचं बाजूला ठेवा, हे तुमचं कुठलं नवं हिरवं हिंदुत्व आहे. अडचण एकनाथ शिंदेची अशी आहे की जेव्हा आता मतदारांना तोंड द्यायचं आहे, सत्ता मिळाल्याच्या नंतर 2-1 वर्ष ती सत्ता राबवताना काही जाणवलं नाही म्हणजे सत्तेच्या पातळीवरती, पण जेव्हा कार्यकर्त्यांच्या पातळीवर तुम्ही येऊन पोहोचता, सर्वसामान्य मतदाराला तोंड देता आणि तो धोका आता एकनाथ शिंदेना जाणवू लागलेला होता की जेव्हा निवडणुकीला तोंड द्यायचे तेव्हा कुठल्या अर्थाने तोंड द्यायचं. किंवा मी आत्ता तुम्हाला परिस्थिती सांगतो, संपूर्ण महाराष्ट्रातल्या 28 जागांपैकी काहीतरी 21 जागा शिवसेना लढवते म्हणजे उद्धव ठाकरेचा गट.
हे जे सगळे वाद घालतात ना, मी ते सगळं मान्य करतो की निष्ठावान आहेत, त्यांच्या सगळं कबूल आहे. उद्धव ठाकरेंवरती, बाळासाहेब ठाकरेंवरती, नंतर आदित्य ठाकरेवरती निष्ठा लोकांची हे कबूल. त्यांच्या 21 जागांवरती त्यांना त्यांचे मतदार मतदान करतील हे एक वेळ मान्य करेल मी. उरलेल्या ज्या 27 जागा आहेत किंवा 26, काय जे नेमका आकडा समोर येईल, या 27 जागांवरती उद्धव ठाकरेंचे उमेदवार असणार नाहीत. तिथे काँग्रेस किंवा शरद पवारांचा राष्ट्रवादीचा गट यांचे उमेदवार असेल, त्यांना तुमचे म्हणून असलेले हिंदुत्वाचे मतदार काय म्हणून मतदान करतील. अडचण इथे आहे. मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही 1989 पासून 30-35 वर्षांपासून जी एक राजकीय शैली विकसित केलेली आहे, जे तुमचा मतपेटी तुमची तयार केलेली आहे, जो एक मतदार तुमचा तयार झालेला हिंदुत्ववादी विचारांचा, तो तुमच्या ह्यालाच पक्का आहे. मागच्या निवडणुकीपर्यंत त्याला काही संभ्रम नव्हता. आजही त्याला भारतीय जनता पक्ष आणि त्याच्याबरोबर असलेला एकनाथ शिंदेचा गट, कमळ आणि धनुष्यबाण याच्याशी त्याची एकनिष्ठता आहे. त्याच्याबाबतीत काहीच अडचण नाही. ते ज्यांच्या बरोबर आहेत त्या राष्ट्रवादीला सुटलेल्या म्हणजे अजित पवार गटाच्या 4-5 जागेंवरती त्यांना धोका मिळेल, आपण हेही मान्य करू. पण तुम्हाला इकडे तुमचा मतदार 27 जागांवरती तुमच्यापासून दूर जाईल ना, त्याचं काय? ह्याचं उत्तर यांना पाठिंबा देणारे जे विद्वान आहेत ना, म्हणजे मी काँग्रेस राष्ट्रवादीच्या बाजूचे असलेले पत्रकार, विचारवंत ज्यांनी सतत भाजप सेनेला विरोध केला ते बाजूला ठेवतो. कालपर्यंत जे एक म्हणजे शिवसेनेच्या बाजूने होते, आता मात्र या फाटाफुटीत तथाकथित भाजपच्या विरोधामध्ये मोदी अमित शहा यांचा राग येऊन ते आता ह्या विचित्र अशा आघाडीची, महाविकास आघाडीची भलामण करतायत. म्हणजे शरद पवार, एकनाथ, त्याच्यानंतर उद्धव ठाकरे आणि त्याच्यानंतर काँग्रेसचा गट, यांची जी काही म्हणून युती झालेली आहे, ही जी काही आघाडी आहे विचित्र अशी, त्याचं समर्थन करणारे ते लोक. गंमत म्हणजे जे एकेकाळी सगळ्या एकत्र शिवसेनेच्या आणि भाजपच्या बाबतीमध्ये बोलत होते, ते कुठल्या तोंडानं बोलणार आहेत आता. किंवा दुसरा एक विचित्र असा वर्ग आहे तथाकथित पुरोगामी म्हणून घेणारे, जे शिवसेनेला एक काळी शिव्या घालत होते, आता ते कुठल्या तोंडानं याच काय काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ह्याच्या गटांसोबत जेव्हा उद्धव ठाकरेचा गट येऊन मिळतो, त्याचं समर्थन काय म्हणून करायला ते आता कुठलं सेक्युलर गोमूत्र शिंपडून हे उद्धव ठाकरेंना पवित्र करून इकडे घेता राहतात. त्याच्यावरची उसंत वाणी. एका संगे लग्न दुजाशी संसार, उद्धवा अपार लीला तुझी. एकनाथे ऐसा लाविला जो टोला, केला चोळा मोळा उद्धवाचा. निवडणुकीत कोण होते संगे, सत्तेसाठी नंगे झाले कोण. खुर्ची मोहापई मवी आत गेले, तिथे ना नांदले धडपणे. वंचितशी केली वर्षभर चर्चा, फुकटचा खर्चा चहा पाणी. बाळासाहेबांचे त्यागले हिंदुत्व, हिरवे महत्व सेक्युलर. कांत उद्धवाने बुडविला पक्ष, एकनाथे साक्ष देता असे, एकनाथे साक्ष देता असे. एकनाथ शिंदेने उपस्थित केलेला गंभीर मुद्दा असा आहे की तुम्ही हिंदुत्व सोडलं, तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांची गद्दारी केली, तुम्ही सर्वसामान्य कट्टर शिवसैनिकांशी गद्दारी केली, तुम्ही आपल्या मतदारांशी गद्दारी केली, आणि याचं कुठलंही वस्तुनिष्ठ असं उत्तर उद्धव ठाकरेंकडे नाहीये. आता जेव्हा हे निवडणुकीला समोर जात आहेत, भाजप आणि एकनाथ शिंदेचा गट हा जो आहे, शिवसेना जी आहे, ही त्याच विचाराशी आहे. त्यांना मतदान करणारा 1989 पासूनचा जो मतदार आहे तो तोच आहे. ते कुठंच बदललेले नाहीयेत. बदलले हे ह्याच्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं पण काही नुकसान होणार नाही. त्यांचा जे ठराविक गट आहे त्यांना मतदान करेल न करेल ती गोष्ट वेगळी. पण उद्धव ठाकरेंना मानणारा जो वर्ग आहे, म्हणजे शिवसेनेला मानणारा, तो एखाद्या वेळेस अगदीच म्हणजे टोकाची भूमिका घ्यायची झाली तर वैयक्तिक पातळीवरती उद्धव ठाकरेला तरी मत देईल, हे आपण त्यातल्या त्यात समजू शकतो, फाटाफूट होईल. पण उद्धव ठाकरेंनी ज्या जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी सोडून दिलेल्या आहेत, शरद पवार गटासाठी, त्या ठिकाणी त्यांचा मतदार मतदान करेल कसं काय. आणि आताही त्यांची जी तडफड चालू होती की तो मतदार आपल्याला मतदान करणार नाही, म्हणून वंचितला बरोबर घ्यायचं चाललं होतं. हे जे सगळे त्यांचं समर्थन करणारे विद्वान सांगतात ना, वंचित 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 वंचित, हे का चालू होतं एवढं तुंतुणं वाजवणं? कारण की बाळासाहेबांचा जो कट्टर शिवसैनिक आहे तो उद्धवावरती प्रेम असेल ते एखाद्या उद्धव ठाकरेला मतदान करेल हे समजू शकतो. पण जिथे उद्धव ठाकरेचा पण उमेदवार नाहीये, त्या महाविकास आघाडीतल्या उमेदवाराला तो तथाकथित कट्टर हिंदुत्ववादी मतदार जो आहे चुकूनही मतदान करणार नाही, ही भीती काँग्रेस आणि शरद पवार गटाला आहे. हाच मुद्दा
एकनाथ शिंदे स्पष्टपणे जेव्हा सांगतायत आणि ह्याचं कुठलंही व्यावहारिक पातळीवरचं तर सोडा, तार्किक वैचारिक पण उत्तर द्यायची यांची कोणाची तयारी नाही, कारण की ते उत्तरच त्यांच्याकडे नाहीये. उद्धव ठाकरेंनी त्यांनी जे म्हणलं तसं एका बरोबर लग्न दुसऱ्या बरोबर संसार अशी ही उद्धवाची अपार लीला आहे. इथेच थांबूया. धन्यवाद.